नमस्कार मंडळी, मला नवीन नवीन जॉब लागलेला आहे आणि आता मी एका व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेणार आहे. हॅलो बॉस, मी तर पोचलो आहे, इथं सर्व तयारी झालेली आहे आपली, पण इंटरव्ह्यू कोणाचा घ्यायचा हे तुम्ही मला सांगितलंच नाही. अबे तिथेच बसून राह, त्याचा टाइम झाला आहे. तू येईन थोड्या वेळात तिथं तुझ्या समोर. ठीक आहे, वाट पाहतो. जे मला दिसत आहे ते तुम्हाला दिसून राहिलं का? आई व भोकात, मी चाललो घरी. अबे थांब, कामं धंदे सोडून साला मी इथं तुला इंटरव्ह्यू द्यायला आलो आणि तू चालला घरी. अरे ठीक आहे, तू आपल्या इंटरव्ह्यू मध्ये स्वागत आहे. काही चहा वाया पेशील का? चहा पाणी वगैरे ठेवला तिथं, पिऊन टाक. बापू, मी जे पेतो ना ते त्याजवळ आहे नाही. काय पेतं का तू? जाऊ दे, कामाचं बोल. बरं भूत भाऊ, तुमच्या काय मागण्या आहे का मग? हो, आमच्या लय मागण्या आहे. हे आजकालचे जवान पोट्टे आहे ना, त्याच्याबद्दल आम्हाला प्रॉब्लेम आहे. हे पोट्टे रात्री 12-12 वाजेपर्यंत मोबाईलवर गेम खेळत बसते, पबजी. आजकाल तर 12-12 वाजणं तर कॉमन आहे का भूत भाऊ? काय तर भोक्काचं कॉमन आहे का? साला 12 वाजता आमचा मुहूर्त राहते माहिती आहे का? पहिलेचे जुने लोक 12 वाजले का फाटत घरी पळे, आम्हाला घाबरे म्हटलं. मग 12 नंतर निघायचे बाहेर. ह्या जवान पोट्टे एवढं लय प्रॉब्लेम उडाला आम्हाला. हे जवान पोट्टे रात्रभर बाहेर फिरते आणि आमचा प्रॉब्लेम. आम्ही कधी निघाव बाहेर? आमचा किती प्रॉब्लेम आहे? 12 वाजेपर्यंत मोबाईल पाहणार, 2-2 वाजेपर्यंत साले हे टपरीवर बसून चहा टपरीवर सिगरेट फुकत बसते. आम्ही केव्हा निघू का बाहेर? तुम्ही एक काम करा ना, मग रात्री 3 नंतर निघत जा बाहेर. अरे हट, रात्री 3 नंतर पण जमत नाही आमचं. 3 वाजता बाहेर निघायला गेलं तर हे पोट्टे तुमचे नवीन जवान पोट्टे आपल्या आयटमसोबत फोनवर गुलू बोलत असते. अगर रात्रीचा टायमिंग आमचा आहे ना का? हे पोट्टे ना, आजकालच्या जवान पोट्ट्याने पुरा दिमाग खराब करून टाकला. माझ्या 2 आयटम आहे, एक डार्लिंग चुडेल, डार्लिंग लावडीन. त्यांना कधी टाईम देऊ मी? कधी टाईम देऊ तुम्हीच सांगा. हम करे तो करे क्या भूत भाऊ? मग तुम्ही पहाटे निघत जा ना बाहेर. सकाळी 5ला निघाला तर अजान चालू होते, सकाळी 6ला निघाला तर घरोघरी हनुमान चालीसा चालू असते. आम्ही करू काय? आजकालचे हे जवान पोट्टे लय हरामखोर आहे भावसोडचे. काहून आता? आमचे जुने आप्पा, आमचे दादा तुमच्या पहिले बुड्याले बिडी मागत होते तर ते लवकर बिडी देत होते, मस्त बिड्या फुगत होते आमचे दादा परदादा तुमच्या आप्पासोबत. आणि आजकालचे हे पोट्टे याले बिडी मागितली तर हे लेखाचे डायरेक्ट सिगरेट देते. सिगरेट पिऊ साला आम्हाला कॅन्सर झाला ना बाय. साला पहिले एक बिमारी नव्हती कोणाले. साला तुमच्या बिमारी आता आम्हाला लागायला लागला. कुठून आणता बे या बिमारी? लय टेन्शनमध्ये आहे का भूत भाऊ तू? तर सांग अजून काय प्रॉब्लेम आहे? अरे आजकालचे काय पिक्चर आहे रे? नुसतं चुम्मा चाटी दाखवते त्याच्यामध्ये. आमच्या वेळेस काय पिक्चर बनवत होते. वीराना, बंद दरवाजा, खुनी दरवाजा, काला दरवाजा, तहखाना, पुरानी हवेली, डरावनी हवेली. साला आमचा रोल होता तेव्हा पिक्चरमध्ये. आजकालच्या पिक्चरमध्ये आमचा रोलच नाही राहिला. अगा पहिलेचे पोट्टे 7 वाजता घरी फाटत पळत होते. आता हे साले रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत कवाला करत बसते. पहिले आमचं नाव जरी कोणी घेतलं ना, भूत म्हटलं ना, तर सर्वची फाटत होती म्हटलं. आमचं तर साला पूर्ण आताच खतम करून टाकला राव. या जवान पोट्ट्याचा लय प्रॉब्लेम झाला आहे आम्हाला. अरे साले हे चिंच्याच्या झाडाखाली बसून दारू पेत बसते. तेव्हा पहिले आमची लावडून भजे काढत होती. तिचा धंदा सुटला या माणसामुळं. बिना मुंडक्याचा माणूस विड्या मागत होता तर त्याला भेटून जात होती बिडी. ते बंद झालं. अरे जुन्या काळात तुम्ही विचारून घ्या, एक तरी बुडा तुम्हाला तुमच्या गावातला भेटलं का ज्यानं आमच्या आप्पासोबत कुस्ती खेळली होती. आमच्या चुडीला उलटे पाय करून पहिले रस्त्याने हिंडत होत्या तर रस्त्याने कोणी निघत नव्हतं. तर साले आता तिचीही मजा घेऊ राहिले. तिले म्हणते तू लहानपणी पोलिओचा डोस नाही घेतला का? म्हणते असे उलटे पाय करून तू बाहेर हिंडू राहिली म्हणते. आमच्या चुडल्याने ते आपण बाहेर हिंडणं बंद केलं याच्यामुळं. आमच्या भूतीने पहिले रात्रीच्या पांढऱ्या साड्या घालून हिंडत होत्या म्हटलं. आता हे पोट्टे टेली नाही सोडत, त्याच्यावरही लाईन मारते. त्या भूतीनं आता बंद केलं ते ना फिरणं आमचं. 1 नंबरचे ठरकी पोट्टे आहे. बरं जवान तर जवान, हे लहान डिंगरे मोठे आता पाहिजे झाले आहे ना. पहिले ह्या लहान डिंगऱ्याला जर म्हटलं ना भूत आला झोपून जा तर साले चड्डीत मूर्ती आला झोपून जाय. आता हे भूत अंकल, भूतनाथ सारखे पिक्चर तुम्ही लोकांनी काढले त्यापासून हे लहान पोट्टे तर बिलकुलच भेट नाही आम्हाला. हे जवान पोट्ट्याले म्हटलं अरे लावडीन आली, चुडेल आली. लहान पोरायला जर म्हणलं चुडेल आली, लावडून आली, हे आलं ते आलं तर साले पहिले भेट होते. ते जवान पोट्टे काय म्हणते आजकालचे, अरे आमच्याजवळ आहे म्हणते लावडीला चुडेला. म्हणलं कसं काय? तर म्हणते आमच्याजवळ गर्लफ्रेंड आहे म्हणते. भाऊ अरे थोडासा दम घे राजा, दम घे. काय नॉनस्टॉप बोलत आहे तू? लय परेशानी आहे का तुम्हाला? अजून काही परेशानी असेल तर सांग मग. नाही आजच्या पुरतं एवढंच आहे. बाकी तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये सांगेन मी. जातो आता. चला येतो. हनुमान चालीसा लागायचा टाईम झाला वाटते, पया लागेल लवकर. अशी होती मग गोष्ट भूताची. कसा वाटला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.